सगळ्याची औषधे सगळ्यांकडे असतात. पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा. नेमकं काय म्हणाले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री? भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना त्रास होईल असं कृत्य खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशारा विरोधकांना दिला आहे. सगळ्यांकडे सगळ्याची औषधे असतात, तुम्ही बाकीच्या गोष्टींना एवढे महत्त्व देऊ नये. भाजप पक्ष किंवा कार्यकर्त्याला त्रास होणारे कुठलेही कृत्य चालू देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांना इशारा दिला आहे. शक्तीपीठला बार्शीच्या शेतकऱ्यांचा विरोध. बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरातून जाणार आहे. या भागात धरणग्रस्त बाधित लाभक्षेत्र असल्याने शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. तसेच महामार्ग दुसरीकडून घेऊन जावा अशी मागणी करण्यात आली आहे. बार्शी आणि येडशीत वाघाला जेरबंद करण्यासाठी आता पुण्याचे पथक. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लगतच्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी सीमेवर रामलिंग अभयारण्यासह आसपासच्या गाव शिवारामध्ये गेल्या 1.25 महिन्यापासून दहशत माजविणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आलेले शीघ्र बचाव पथक 8 दिवस प्रयत्न केल्यानंतर अखेर पुन्हा चंद्रपूरला परतले. भारतात दरवर्षी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला साजरा केला जातो. हा दिवस भारतीय संविधानाची अंमलबजावणी 1950 मध्ये झाल्याची आठवण म्हणून महत्त्वाचा आहे. प्रजासत्ताक दिन 2025 भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आहे आणि हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण दिवस असेल. राजकीय दृष्ट्या नेहमीच संवेदनशील मानल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर थंड झालेले राजकीय वातावरण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्याच महाविद्यालयात आणि पर्यवेक्षकही तेथीलच. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सध्या सत्र परीक्षा सुरू आहे. विद्यापीठाशी संलग्नित 109 महाविद्यालयांमधील सुमारे 72,000 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पण संपूर्ण जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठाने केवळ 3 भरारी पथके नेमली असून त्यांच्यावर तब्बल 105 केंद्रांची जबाबदारी असल्याची बाब समोर आली आहे. अजबच, वाळू गाड्यांकडे दुर्लक्ष करा, गाड्या चालू राहू द्या, आपलेच आहेत सगळे. पालकमंत्री असताना जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याचे विखे पाटलांचे वक्तव्य. सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळूच्या गाड्या क्रशरकडे दुर्लक्ष करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याची थेट कबुलीच माढ्यातील टेंभुर्णीमध्ये भर कार्यक्रमात दिली. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण, महापालिका ॲक्शन मोडमध्ये. काय आहेत लक्षणं? गुलेन बॅरी सिंड्रोम विरोधात महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. NIVचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत त्या भागात टीम दाखल करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक, लाखो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर. आजवरच्या शॉर्टकटवर एका झटक्यात आसूड ओढला. जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या कार्यकारी आदेशाचे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय कुटुंबांवर दूरगामी परिणाम होतील. कायदा बदलण्याची शक्यता कायदेशीर आव्हान निर्माण करेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. वाल्मिक कराडला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते.